झालं. लय आगाग होतीये का ग? काही गरज नाही हिच्या जखमेवर औषध लावायची. हिच्यामुळे काय कमी जखमा झाल्यात का? जेव्हा जेव्हा हिच्या सासरकडच्यांना बोलवलंय ना तवा तवा तमाशा घातला येईल. काय तिथं काय खजिना पुरून ठेवला होता? कशाला गेली होती आत? ए काय विचारतोय मी? ज्यांना जखमांवर मलम लावता येत नाही, फक्त खपली काढता येते, अशांना मी उत्तर देत नाही. तुझा डोक्यात जाऊ नका तू माझ्या. आधीच डोकं बिघडलेलं आहे माझं. आपल्याला मान वर करून बोलला त्याला जाग्यावर तोडला. स्वभाव आहे माझा. तरी पण आहे ना तुझ्यामुळे त्या आमदाराचे ना 17 वेळा पाय धरायला लागतात. मला मान खाली घालायला लागती. हिथून पुढं जो तामाशा केला ना तर याद राख. शत्रू, अरे असं काय करतोयस? बहीण आहे तुझी ती. तिला आधीच किती त्रास झालाय, भाजलंय किती ते तरी बघ. त्यात तू आणखी त्रास देऊ नकोस तिला. तिला भाजलंय ना त्याच्यावर 1760 औषध आहेत. पण इज्जत गेली ना तर कुठलंच औषध बरं नाही करू शकत. सांगा समजवायला. माझ्या जीवापेक्षा या घरातल्या लोकांना इज्जत मोठी आहे. नका करू तुम्ही हे सगळं. नका करू तुम्ही कोणी माझी काळजी. काही गरज नाहीये. डॅडी, अयो देवीचाच आशीर्वाद म्हणायचं. एवढ्या मोठ्या आगीत सापडून सुद्धा तुझं जाणं काही झालेलं नाही. तर आम्ही म्हणतो गरज काय होती तिथं जाण्याची? आगीत काय भलत असेल तर झाला असता, चेहरा जळला असता तर कुणी लग्न केलं असतं हिच्याशी. जाग्यावर लग्न मोडलं असतं सरनोबतांनी. बरं झालं तुला काय झालं नाही. आता लग्नात तरी कसली अडचण यायची नाही. छान. मुलगी जगली वाचली त्याचा आनंद नाही. आनंद कसला तर आता तिचं लग्न मोडणार नाही. डॅडी, खरं खरं एक सांग, मी खरंच तुमची मुलगी आहे का? ओल्ड वर करून बोल न गस. खरंच विसरून जाऊ तू आमची मुलगी आहेस ते. तुझ्यामुळं त्या 1.5 दमडीच्या सूर्याच्या उपकाराखाली बिंदे झालो आम्ही. मग सांगायचं होतं ना की नको वाचवूस. मरू दिलं असतं मला त्या आगीत. मेले असते तर सुटले असते एकदाची मी. डॅडी, तुझं तुला बरं वाटतंय का? अगं तुझ्यासाठी नारळ पाणी आणलं होतं. अरे 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 सूर्या आले का? तुझी जागा इथं आमच्या पायाची नाही, तिथं आमच्या हृदयात आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून तू आमच्या पोरीचा जीव वाचवलास. तुझा आभार कसं मानू तेच कळणार झालंय बघ. तुला काय पाहिजे सांग, काय पाहिजे ते सांग. अहो डॅडी, कशाला लाज होत आहे? अहो तुमच्या उपकार पण माझं उपकार काहीच नाही. नाही तरी मी तुला काहीतरी घ्यावंच लागेल. तू असं कर. अहो काय करताय डॅडी? अहो खरंच नकोय मला काय. अहो घरच्या माणसांसाठी केलेल्या कामाचं कोणी बक्षीस घेत सांगा बरं. अरे इनाम म्हणून देत्यात, घ्यायला काय हरकत आहे? घे की. नाही नको डॅडी. अहो तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असतोय ना, ह्योच माझ्यासाठी जगातला सगळ्यात मोठा दागिना आहे. आणि ह्यो आशीर्वाद आहे ना
असंच राहू दे, बाकी काय नको मला. असं म्हणतोस ठीक, तर नाहीच मानल्यावर आम्ही तरी काय बोलणार. सूर्य, तुझ्या हातापायाला लय भाजलाय ना? हा राग होते का रे? नाही अगं, आता ठीक आहे. थांब, मी तुझ्यासाठी थंड काय तर घेऊन येते. सूर्य, तुझे लय उपकार झाले बघ. आत्या, आज तुमच्या घरात काय उपकार उपकार खेळायचं चाललंय का? डॅडी बी तेच बोलतात, आता तू बी ते बोलायला लागली. अरे काय चुकीचं बोलतोय का आम्ही? काल तू वाघाचं काळीच दाखवलंस म्हणून आमची लेख आम्ही आमच्या डोळ्यापुढे जित्ती बघतोय. नाहीतर डॅडी, तुमच्या घरच्या सारखीच आहे की. आणि ती फक्त माझ्या आत्याची पोरगी नाही, अहो माझी दोस्त पण आहे ती. अहो लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलोय, एकत्र वाढलोय. माझा जीव जरी गेला असता ना तरी मी तुळजाला काय होऊन दिलं नसतं. सूर्या, आता जीव जायच्या वार्ता नको था. आणि पुन्हा असं बोललास ना तर बघ मग. आणि तुला काय गरज होती? तुला इतकं भाजले तरी तू मला बघायला आलास इथे. खरं तर तुझं हे सगळं बघता आम्ही सगळ्यांनी तुला बघायला यायला हवं होतं. तुझी काळजी घ्यायला हवी होती. तुझे खरंच इतके उपकार आहेत माझ्यावर की मी. झालं, आता तू बी आलीस का उपकारावर? आत्या, तूच सांग, घरची माणसं जेव्हा कर्तव्य पार पाडतात त्याला उपकार म्हणतात का? राहू दे, तुमची उपकाराची भाषा बंद झाली ना मग मी येतो घरला. जातो मी. अरे मालन तुझ्यासाठी सरबत करून आणते, तेवढं घेऊन जा की. नाही नको मला, जातो मी. अरे इनाम राहिलं, या घरचं पाणी बी प्यायचं नाही असं ठरवलंस का काय तू? अहो डॅडी, खरंच तसं काय नाही. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर आत्या चल दे सरबत. हाल आमच्यावर उपकार करून बी तू तुझ्या लायकीत आहेस, बघून बरं वाटलं. सगळा प्लॅन चौपट झाला. मला वाटलं होतं आज सूर्याचं जळून कोळसा होईल, पण नाही, आपलंच तोंड काळ झालं. त्या तुळजाला वाचवून सूर्या हिरो झाला. हिरो हिरो सगळ्यांसमोर माझ्या बायकोला असं हातावर उचलून घेऊन आलं. सगळ्यांसमोर. काय वाटलं असेल मला? विचार केलायस? सत्या, स्वतःला आवर, शांत राहा. त्याचा तेच हात लय दिवस त्याच्या दडावर राहणार नाहीत. काल त्याचं नशीब चांगलं होतं रे, म्हणून तो वाचलाय. पण असं किती दिवस त्याचं नशीब त्याला साथ देणार आहे? थांब जरा, फक्त एकच संधी मिळू दे, मग बघ त्याला कसा कायमचा ठिकाण पोचवत होते. तीच संधी लवकरात लवकर मिळायला पाहिजे. ते सूर्या माझ्या डोळ्यापुढे दिसला नाही पाहिजे. आणि हा, त्या सूर्याचा सूर्यास्त लवकरात लवकर झाला पाहिजे. होणार, त्या सूर्याचा सूर्यास्त लवकरच होणार. तू फक्त तुझ्या भावावर विश्वास ठेव. तुझा मी बघतो काय करायचे ते. आत्या येतो. सूर्या, काही दिवस बँडेज बदलत राहा. दुर्लक्ष करू नकोस, नाहीतर इन्फेक्शन व्हायचं. अगं काय नाही होत, असं चटकन बघितलं मी. ए, तुझे चटके ना ठेव तुझ्याचकडे. हे घे, यात काही औषधं दिली आहेत मी, वेळेत घ्यायची आहेस. ठीक आहे डॉक्टर मॅडम. डॅडी येतो. ये. डॅडी, मला तुम्हाला एक विचारायचं होतं.
विचारा. ते मला माझ्या कॉलेज फ्रेंड्सना आमंत्रण द्यायला जायचंय. जायची काय गरज आहे? फोनवर द्या पाठवून. डॅडी ते लांबच्या लोकांसाठी ठीक आहे हो. हे जवळचे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना पर्सनलीच जाऊन द्यावं लागणार आहे, नाहीतर त्यांना वाईट वाटेल ना. आणि सगळेच डॉक्टर म्हटल्यावर हा मग डॉक्टर आहेत तर त्यांना फोनवर पाठवलेली पत्रिका वाचता येत नाही का? आणि वय ग मग अशी जीभ लई चुरू चुरू चालत होती तुझी. आता कळलं ना, या घराचा उमरा वालंडायचा असेल ना तर डॅडींनाच विचारायला लागतं. ते आता कायमचं लक्षात ठेवायचं. सॉरी, चुकलं माझं. डॅडी, मी जाऊ का फ्रेंड्सना आमंत्रण द्यायला? ठीक आहे, जा. लवकर परत यायचं. डॅडी मी जातो हिच्याबरोबर. चिरंजीव, घरी कामं लय पडल्यात. अहो पण हिला असं एकटीला सोडणं बरोबर आहे का? सूर्या, हा डॅडी आलो. हा डॅडी काय झालं? तुळजाला तिच्या मैत्रिणीला लग्नाच्या पत्रिका द्यायला द्यायचंय. तिच्या संग जा जरा. चालेल, मी आहे बाहेर. थँक्यू डॅडी. सूर्या, मी आलेच. हां, मी आहे बाहेर. होय. डॅडी मी जात होतो ना. अहो त्याला कायला पाठवलंय? तू काय बॉडीगार्ड आहेस का तिचा? या असली कामं घरगाड्यांनीच करायची असतात. गळ्यातला दागिना ना करून एका सरबतावर खुश होणारी बिंडोक माणसाची असल्या कामाच्या लायकीची असते. कुठलं काम कोणाच्या लायकीचं आहे हे ज्यानं ओळखलं त्यानंच लोकांवर राज्य केलं. कळलं का चिरंजीव? कळले. हेच शिकायचंय बघा तुमच्याकडनं मला. तुझ्या किराणा जाऊन येतो. अरे च्या, स्टार्टर कसा लूज झाला? गाडी पण काल होती ते जागेवर नाहीये. या गाबड्याने काल नक्कीच गाडी फिरून आणली तर. ए, काल गाडी कुठे नेली माहिती तू? मी कधी कवा कुठं तेच विचारतोय. अहो फादर, मी तुमच्या गाडीला हात पण नाही लावलेला. कुठं बोल नको. काल मी जिथं गाडी लावली होती ना तिथं नव्हती आज. आणि त्याचा की स्टार्टर पण लूज झालाय. तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं काम नसणार हे. जिथं हात लावल तिथं नुकसान करतोय. सगळ्याचं वाटोळ करतोय नुसतं. काय फादर, तर काल तुम्हाला पण हात लावला होता की, पण तुम्हाला कुठं काय झालंय? बापाला उलट बोलतो. बापाला उलट. एवढ्या मोठ्या पोराला कोण जनावरासारखं मारतं का? एवढा मोठा घोडा झालाय पण गाडीची अक्कल नाही. एक दमडी कमवता येत नाही पण लाखोचं नुकसान करतोय. मी जिथं येऊन चाललंय सगळं. मी गेलो की याला कोण खायला घालणार आहे? गावात याला कुत्र विचारत नाही. नको विचारू दे. मी जिथे आहे माझ्या पोराला पोसाया, कळलं ना? तुझ्या लाडानेच बिघडलंय हे. अजून बिघडवा. मी काय आता बोलणारच नाही. बघितलंस, दरवेळी मी काय बोलणार नाही बोलत्यात आणि पहिल्यापेक्षा जास्त बोलतात आणि मारत्यात पण. जाऊ दे, तू नको त्यांच्याकडे ध्यान देऊ. हं? खा तू, खा. आई अंडी हं, शिजायला ठेवलेत, खा तू. शिजतात. यंदाच्या महिन्यात फक्त 5 कोटीचा नफा झालाय. सत्या, नफा वाढवला पाहिजे बरं का.
रस्त्याचं टेंडर आपल्यालाच मिळालंय. त्यातनं बाहेरच्या बाहेर जेवढं काढता येईल तेवढं काढू की. हा, मी काय म्हणतो, कामच नको करायला, कागदावरच दाखवू की रस्ता. हा, कसं आहे, प्रशासनामध्ये वास्तवात काय नसलं तरी चालत, पण कागदपत्रावर सगळं दिसलं पाहिजे. हे मात्र तू लगेच शिकली बरं का. हॅलो भाऊजी, कुठे आहे? आहे की घरी. का रे, काय झालं? खाणीकडे जायचं होतं ना, तुला काहीतरी दाखवायचं होतं. नाही रे, मूड नाही. ते काल आगीच्या प्रकरणामुळे जरा डोकं फिरले. तुळजा कशी आहे? आहे ओके, एवढं काय विषय नाही. आहे ना ओके? येतो बघायला तिला. हा, नाही नको नको, नाही म्हणजे ती आता इथं घरात नाहीये, पुण्याला गेली मैत्रिणींना पत्रिका द्यायला. अरे वा, बाहेर पण पडली वय, ती बी एकटीच. तुला वाटतं का मी एकटीला पाठवू तिला म्हणून? डॅडींनी सूर्याला पाठवलंय तिच्यासोबत. काय? बरं शत्रू, मला थोडं काम लागलंय, मी तुला नंतर फोन करतो. हां, सत्यजित, काय झालं? तो सूर्या तुळजाला घेऊन परत पुण्याला गेलाय. सावलीसारखं त्या तुळजाच्या मागं पुढे करताय ते. तो सूर्या तुळजापासून कधी लांब जाणार आहे? आजच. आपण ज्या संधीची वाट बघत होतो ना, ती संधी एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं मला. आता आजच त्याचा खेळ खाल्लाच झाला म्हणून समज. दादा, आज काहीही झालं तरी ह्यो सूर्या मावळलाच पाहिजे. उद्यापासूनची सकाळ त्याच्या आयुष्यातनं कायमची पुसून टाकायची, ते बी आजच. डॅडी, ही बघा, ही सजावट अशी असणार. लय भारी. बघणाऱ्यांची डोळेच फिरले पाहिजे. ते तर फिरलेच पाहिजे बा. लग्नाला लय मोठी मोठी माणसं येणार आहेत बरं का. मोठ्या तालेवर लोकांकडे जास्त लक्ष द्या. बाकी बिनकामाच्या लोकांना उगा डोक्यावर बसून ठेवू नका. आमदार, खासदार, गृहमंत्री बी येतील. सगळं नियोजन नीट झालं पाहिजे. चिरंजीव, हो डॅडी, त्यांचा विषय सोड, त्याची सगळी जबाबदारी माझी. आणि हा, लग्नाच्या जेवणाचा आचारी चांगला बघितलाय ना व? हा बघितलंय, पण असं काय करताय चिरंजीव? लग्नाला आलेली माणसं लग्नाची सजावट आणि लग्नाचं जेवण दोनच गोष्टींवर चर्चा करतात. सजावट एक विसरतील, पण लग्नाचं जेवण पण एकदा का लोकांच्या जीवा तृप्त केल्या का वर्षानुवर्ष लोकांनी लग्नाची आठवण काढलीत म्हणून समजा. आणि हा, त्या आचार्याच्या हाताखाली आपल्या सूर्याला द्या. त्याच्याकडं कशाला डॅडी? आता दुसरा कोण रिकामा गडी आपल्याकडं? आचार्याच्या हाताखाली कोण नको का? आता तो बी घरचं समजून सगळं करल. आणि मुख्य म्हणजे त्याला या घरातली त्याची लायकी कळल. काय छत्री, बरोबर बोलतोय का आम्ही? तुम्ही कधी चुकीचं बोलाल का? या बर, आम्ही जातो. तुम्ही सांगितलेली सगळी कामं मार्गाला लावू. जावा जावा जावा, सगळं संपवूनच या. हा, या चला. तुळजा, अगं पण इथं काय करतोय? आपली पत्रिका वाटायला जायचं होतं ना? हा, मग इथे वाटूयात ना. म्हणजे मला नाही कळलं. माझे सगळे फ्रेंड्स मला इथे भेटायला येणार आहेत. इथं ऍक्च्युली आज सिद्धाचा बर्थडे आणि मी त्याच्यासाठी सरप्राईज पार्टी ठेवली आहे. कशी वाटली तुला माझी आयडिया? भारीच आहे की.
तुळजा डॅडी